हॅलो मित्रांनो, मी खरं सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टीईटी साठी अतिशय उपयुक्त असे पीओक्यू क्वेश्चन मराठी व्याकरणाचे, जे की 28 तारखेला होत असलेल्या महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा व्हिडिओ लेक्चर. बघा पहिला प्रश्न पहा. झुलता बंगला या शब्दप्रयोगात कोणता अलंकार वापरलेला आहे असं विचारलं गेलं. अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. उत्प्रेक्षा, अतिशोक्ती, चेतना, गुणवत्ती की उपमा. तर बघा, एखादी मृत कल्पना सजीवासारखी जेव्हा हालचाल करत असेल त्यावेळेस चेतना गुणवत्ती अलंकार हा होत असतो. ठीक आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा. तर अचूक नसलेली ओळखायची आपल्याला. ठीक आहे, भाषा ती भाषा, सभा ती सभा, आज्ञा ती आज्ञा, भाषण ते भाषण आहे. म्हणून याचं युद्ध पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी, हे शाहीर आहेत राम जोशी, यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे असं विचारलं गेलेलं आहे. पोवाड आहे का, अभंग आहे का, संतवाणी आहे का की लावणी आहे. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. सुंदरा मनामध्ये भरली ही एक लावणी प्रकारात मोडते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, वाऱ्यावर सोडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे असं विचारलं गेलेलं आहे. मदत करणे, त्याग करणे, जपणे की उचलणे. त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय, त्याग करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा. अब्बाने स्वप्नीला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार शोधा असं विचारलं गेलेलं आहे. आता ऑप्शन बघा, संयुक्त, मिश्र, केवल की अभिकी नाही. तर बघा, याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता, एकच कर्म आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला म्हणतात केवल वाक्य, म्हणजेच साधे वाक्य सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात, साधे वाक्य, साधे किंवा केवल. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखायचा आपल्याला. काळ विचारलेला आहे. वर्तमान काळ, रीती, भूतकाळ, भविष्यकाळ की अपूर्ण वर्तमान काळ. ज्या वेळेस भूतकाळातील सवय, पद्धत, रीत दाखवली जाते त्यावेळेस तो काळ होतो रीती भूतकाळ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, सॉरी रिपीट झाला क्वेश्चन. ठीक आहे, प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. आता प्रश्नार्थी वाक्य आहे, त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. कुणी कोडे माझे उकलील का. आता ऑप्शन बघा, माझे कोडे कोणी उकलणार नाही, कुणी कोडे उकलण्याचा संबंध नाही, कोडे कुठे उकलत असतात का, कोडे उकलण्यासाठीच असते. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. माझे कोडे कोणीही उकलणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो असं विचारलं गेलेलं आहे. आता बघा, दृष्टांत, अतिशोक्ती, अनुप्रास की अनन्वय. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. ज्या वेळेस उपमेयाला कशाची उपमा दिली जात नाही, उपमा ठीक आहे, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळेस होतो अनन्वय अलंकार. जसं की आई सारखी आईच, म्हणजे आईची उपमा आपण कुणाला देऊ शकत नाही. आई सारखी आईच, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अनन्वय अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विराम चिन्ह द्यावे लागते. आता उत्कट भावना, मनातील जे भावना असतात ते प्रकट करताना कुठलं चिन्ह येते, अपसरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्न चिन्ह की सहयोग चिन्ह. त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह. आता अपसरण चिन्ह कधी वापरतात, ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास अपसरण चिन्ह वापरलं जाते. आणि प्रश्न चिन्ह ज्या वाक्यात प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना, दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. ठीक आहे, म्हणून याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो. बघा, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. आता तत्पुरुष समासाचा शब्द ओळखायचा आपल्याला. यथाशक्ती, गैरहजर, भवसागर की दररोज. त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भवसागर, बहुरूपी सागर. हा कर्मधारय समासाचं उदाहरण आहे आणि तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, उपप्रकार आहे. ठीक आहे, आणि यथाशक्ती हा अविभाव समास आहे, गैरहजर हा सुद्धा अविभाव समास आहे, दररोज हे सुद्धा अविभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून याचे योग्य उत्तर तत्पुरुष समास भवसागर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द
कोणता आहे? अनुराग म्हणजे काय? प्रेम, क्रोध, संताप की राग. आता तुम्हाला लक्षात येईल क्रोध, संताप, राग हे तिन्ही शब्द समानार्थी दिसत आहेत. पुण्याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रेम. अनुराग म्हणजेच काय? प्रेम होते मित्रांनो. ठीक आहे. पर्याय कट पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो नाही जरी माहित असलं आपल्याला. तर बाकी तीन शब्द सारखे दिसतात आपल्याला, क्रोध, संताप आणि राग. मग अनुराग म्हणजे काय होईल? प्रेम होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सांदे पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहे असं विचार केलेला आहे. इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट की ग्रेस. त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ग्रेस. सॉरी कवी ग्रेस हे सांदे पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी आहेत. यांचं नाव आहे माणिक केशव गोरघाटे. ठीक आहे. आणि इंद्रजित भालेराव यांचं गावाकड चल माझ्या दोस्ता हा कविता संग्रह आहे. गावाकडे चल माझ्या दोस्ता. अजून एक आपली माणसे. हे आहे इंद्रजित भालेराव यांचं. ठीक आहे. विठ्ठल वाघ यांचा मित्रांनो पंढरीच्या वाटेवर. पंढरीच्या वाटेवर. विठ्ठल वाघ हे मित्रांनो विठ्ठलाचे परम भक्त होते. आणि सुरेश भट यांचा रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा हा कविता संग्रह आहे यांचा. आणि रूपगंधा सुद्धा आहे. रूपगंधा. ठीक आहे. म्हणून याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ग्रेस. सांदे पर्वतातील वैष्णव या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? ते कोण आहेत? कवी ग्रेस आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा बघा. भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. आता उपसर्ग आणि प्रत्यय दोन शब्द असतात. आता उपसर्ग म्हणजे काय? एखाद्या शब्दाच्या आधी लागलेला आणि प्रत्यय म्हणजे शेवटी लागलेला. आता यावरती मूळ शब्द आहे धाव आणि याचा उपसर्ग आहे भर. कुठे दिसत आहे तुम्हाला? 4 नंबरला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्य प्रकार ओळखा असं विचारलेलं आहे. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की वाक्यात रूपांतर. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पंतप्रधान म्हणा पहिलं एक वाक्य म्हणाले आणि दुसरं काय? उद्यमशील बनावे. म्हणजे दोन वाक्य या उभ्यान्वी अव्याने जोडले आहे. ठीक आहे. त्यामुळे ते होते मिश्र वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली. या वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की प्रश्नार्थक वाक्य. त्याचं एक उत्तर पर्याय क्रमांक 3 जेव्हा, तेव्हा, केव्हा ज्या वाक्यात असते मित्रांनो त्याला म्हणतात मिश्र वाक्य. ठीक आहे. बघा. तू काही आता लहान नाहीस यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी करायचं आपल्याला. नकारार्थीचा होकारार्थी करायचा आणि वाक्याचा अर्थ न बदलू देता. तू आता मोठा झाला आहेस. तू आता लहान उरला नाहीस. तू केव्हा मोठा होणार आहेस? मोठा हो जरा आता तरी. आता याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. आता हे नकारार्थी आहे. तू काही आता लहान नाहीस म्हणजे मोठा आहेस. तू आता मोठा झाला आहेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काव्य अमृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल असं विचारलेलं आहे. काव्य आणि अमृत, काव्याचे अमृत, अमृत असे काव्य की काव्यरूपी अमृत. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 काव्यरूपी अमृत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण खालीलपैकी कोणते? आता सकर्मक कर्तरी पाहायचं आपल्याला. अनिरुद्ध पेपरात सोडवितो, पेपर सोडवितो. अनिरुद्धाने पेपर सोडविला. अनिरुद्धाने पेपरात सोडवले. अनिरुद्ध पेपर सोडवतो. याचे योग्य पर्याय क्रमांक 4 अनिरुद्ध पेपर सोडवतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहा. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आपल्याला. क्षणिक, प्रत्येक क्षणाला, क्षण अधिक क्षण की क्षणभर. याचे योग्य पर्याय क्रमांक 2 प्रत्येक क्षणाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ओळखायचं आपल्याला. 30 जानेवारी मातृदिन, 26 जुलै कारगिल दिन, 1 मे कामगार दिन, 26 जानेवारी गणतंत्र दिन. त्याचे योग्य पर्याय क्रमांक 1 ही चुकी जोडी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तो अभ्यास करीत आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. करीत आहे बघा. अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ की यापैकी कोणतंच नाही. त्याचं योग्य पर्याय क्रमांक 1 कारण क्रिया अजूनही सुरू आहे वर्तमान काळात म्हणून याला म्हणतात अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा. तोंडाची वाफ दवडणे याचा अर्थ काय असं विचार केलेला आहे. बोलत, व्यर्थ बोलणे, रागावणे की हसणे. तर व्यर्थ बोलणे याचा अर्थ होतो मित्रांनो तोंडाची वाफ दवडणे म्हणजेच काय? व्यर्थ बोलणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
सर्व धनामध्ये कोणते धन श्रेष्ठ आहे असं विचारलं गेलेलं आहे. दागिने, पैसा, वस्तू की विद्या. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्यावेळेस विद्याधन मिळते बाकीच्या सर्व जे काही वस्तू आहेत हे आपोआपच मिळून जाते. ज्यावेळेस माणसाकडे विद्या हे धन असते ते बाकीचे वस्तू, पैसा, दागिने हे आपोआपच मिळते. म्हणून सर्वात श्रेष्ठ दान जे असेल तर कुठलं आहे ते विद्यादान. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी की उद्गारवाच्य. त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी वाक्य. मित्रांनो, ज्यावेळेस क्रियापदाला वा, वि, वे हे प्रत्यय असतात त्यावेळेस ते विद्यार्थी वाक्य होत असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आज मला अजिबात वेळ नाही या वाक्यातील आज या शब्दाची जात कोणती असं विचारलेलं. आज विशेषण आहे का, क्रियाविशेषण, उभयान्वयी हवे की यापैकी नाही. ते याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे कालवाचक क्रियाविशेषण. कालवाचक क्रियाविशेषण. आज काय मित्रांनो, आज हे कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तुम्हाला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.